जागतिक पर्यटन दिन आणि या पर्यटन दिनाच्या निमित्तानं दिनांक 28, 29 आणि 30 या 3 दिवसांमध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी दत्त मंदिराच्या परिसरामध्ये जुन्नर शाश्वत पर्यटन जत्रेचं आयोजन केलं आहे। हे आयोजन करत असताना या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत। हे आयोजन डिपार्टमेंट ऑफ टुरिझम आणि जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून केलं जातं आहे। 28, 29, 30 या कालखंडामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामध्ये गोफ डान्स असेल, लेझिम असेल, त्यानंतर वासुदेव आणि जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती दाखवण्याचा त्या ठिकाणचा प्रयत्न असणार आहे। या ठिकाणचं पर्यटन दिन असल्यामुळे खरं तर आपली संस्कृती ही टिकली जावी आणि ही पुढे यावी हा त्यामागचा उद्देश असणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब अशी असणार आहे की याच कालखंडामध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी हा सर्व उपक्रम होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या शिवनेरी किल्ल्याची माहिती दाखवणारा माहितीपट हा त्या ठिकाणी त्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे। तालुका पर्यटन झाल्यानंतर पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक संस्था सहभागी होत आहेत। या सर्व संस्थांना पर्यटनाच्या दृष्टीनं एकत्रित करण्याचा प्रयत्न हा जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंटचा असणार आहे। तिथे जे स्टॉल असणार आहेत त्या स्टॉलमध्ये या सगळ्या NGOंना बोलवण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे। आपापल्या क्षेत्रात काय काम चाललंय हे येणाऱ्या पर्यटकांना समजावं हा त्यामागचा उद्देश असणार आहे। याबरोबरच अजून एक महत्त्वाचा उपक्रम असा राबवला जाणार आहे की जुन्नरचा हा जो परिसर आहे भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर डोंगर आणि अशा सगळ्या रांगांचा आहे आणि या ठिकाणचं जे पर्यटन आहे हे पर्यटन त्या पद्धतीनं असावं म्हणून हॉर्स ट्रेल सारखे जे काही विविध प्रकारचे ट्रेल असतात अशा प्रकारच्या ट्रेलचं आयोजन करायचं आणि त्याचं इनोव्हेशन हे त्या दिवशी केलं जाणार आहे। अशा एक ना अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। जुन्नरची खाद्य संस्कृती ही टिकवण्याचा प्रयत्न असणार आणि खाद्य संस्कृतीमध्ये विविध प्रकार असणार आहेत। त्या खाद्य संस्कृतीच्या स्टॉलचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। विशेष करून नाण्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं जाणार आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचे असणारे चित्र त्या ठिकाणी ते दाखवले जाणार आहेत। अशा विविध गोष्टी असणार आहेत की त्या महिलांचं लेझिम पथक त्या ठिकाणी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं लाठीकाठी हा खेळ देखील त्या ठिकाणी दाखवला जाणार आहे। इव्हन त्याचं काही छोटंसं प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न देखील असणार आहे। अशा विविध प्रकारच्या बाबींचं आयोजन दिनांक 28, 29, 30 या कालखंडामध्ये केलेलं आहे। शाश्वत पर्यटन जत्रेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याचे माहितीपट या माहितीपटाचं उद्घाटन या दरम्यानच्या काळात आपण करणार आहोत। ही आपल्या सर्व इतिहासप्रेमींसाठी पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असणार आहे। येणाऱ्या पर्यटकांसाठी घोडस्वारी आणि सायकल स्वारी किंवा बैलगाडी हे देखील आपण तिथे ठेवण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि ते निःशुल्क असणार आहे त्या दिवशी या 2 दिवसासाठी।